नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे वितरण अपडेट आहे। सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, त्यामुळे अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। लाडकी बहीण योजनेचे गेल्या 3 महिन्यापासून पैसे पेंडिंग आहेत, तर बहिणींना 3 महिन्याचा लाभ देण्यात यावा। शासनाला आजच्या या व्हिडिओतून आपण हेच विनंती करणार आहोत, कारण बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि शासनाकडून कुठलीही अशी अपडेट अजून आलेली नाही। लाडकी बहीण योजनेचा मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही हप्त्याचा जो काही लाभ आहे तो बहिणींना लवकरात लवकर देण्यात यावा, कारण या महिन्यामध्ये खूप जास्त विलंब झालेला आहे। 3 महिन्याचा जर लाभ पेंडिंग राहिला असेल तर बहिणींना तो मिळायलाच हवा, कारण लाडकी बहीण योजनेची जी ई-KYC पद्धत सुरू होती त्यामध्ये खूप बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींचा आकडासुद्धा आता कमी झालेला आहे। मग पात्र बहिणींना महिन्याच्या महिन्यात त्यांचा लाभ वेळच्या वेळेवर मिळायला हवा। गेल्या 3 महिन्यापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत, पण शासनाकडून कुठल्याही प्रकारचा GR किंवा अधिकृत माहिती पुढे आलेली नाही। मग आता लाडक्या बहिणींनी आणखी किती दिवस वाट बघायची आहे? आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी पुढे येऊन असं सांगायला पाहिजे की या दिवशी पैसे बहिणींना मिळणार आहेत, कारण या गोरगरीब बहिणी आहेत, ह्या जास्त सोशल मीडिया बघत नाही, न्यूज चॅनल बघत नाहीत आणि त्यांना अशी आतुरता असते की आपल्याला पैसे मिळतील। जर एखाद्या बहिणीने सांगितलं की आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले आहेत, तर त्या माहितीच्या आधारे त्या बँकेत जाऊन चेक करतात की त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये खूप कमी बहिणी आहेत ज्या सोशल मीडियाशी कनेक्टेड आहेत। ज्या बहिणी सुशिक्षित आहेत त्यांना वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असते, न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळत असते, परंतु ज्या बहिणी अशिक्षित आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही। जर आजूबाजूला जर एखाद्या महिलेने सांगितलं असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत तर त्यांना खूप जास्त आनंद होतो। अशाच या बहिणी आता खूप आतुरतेने वाट बघत आहेत की आपल्याला हप्ता का मिळालेला नाही, आणि याचं कारण नेमकं कुणीही सांगू शकत नाही, कारण हा सर्वस्व निर्णय शासनाचा आहे। शासनाने आतापर्यंत ही योजना ज्याप्रमाणे चालवली त्याचप्रमाणे पुढेही अशीच निरंतर सुरू ठेवावी आणि बहिणींना त्यांचा लाभ वेळच्या वेळेवर द्यावा। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आपली हेच विनंती असणार आहे की लवकरात लवकर GR काढून बहिणींना त्यांचा हप्ता देण्यात यावा, कारण आता खूप विलंब झालेला आहे। इतका विलंब कुठल्याही महिन्यामध्ये झालेला नव्हता। 20 महिन्यापर्यंत बहिणींना बरोबर रेग्युलर हप्ते मिळाले, परंतु मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्यापासून बहिणींना आता वाट बघावी लागत आहे। काही न्यूजपेपर आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता बातमी समोर आलेली होती की 16 मे नंतर पैसे मिळणार आहेत, तर ही बाब कितपत खरी आहे? 16 मेपर्यंत जर पैसे मिळत असतील तर आता येत्या 1-2 दिवसामध्ये GR यायला हवा आणि लवकरात लवकर निधीला मान्यता देऊन शासनाने लाडक्या बहिणींची जी काही नाराजी आहे ती दूर करावी आणि बहिणींना दिलासा द्यावा। तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करते, कारण आपण आपल्या चॅनलवर अतिशय खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातम्या देत असतो। शासनाकडून कुठल्याही प्रकारची जर अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती पुरवणार आहोत। तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। तुमच्या काही समस्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करत चला, चॅनललासुद्धा जाता जाता सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।